आज आपण मस्त असे पाकातले रवा लाडू करणार आहोत। याच्यासाठी आपला पाक बिघडला तर काय करावे आणि काय करू नये हेही मी इथं सांगणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला इथं वजनी आणि वाटी दोन्हीही प्रमाण सांगणार आहे। आणि वजनी आणि वाटी सांगितल्यानंतर मी तुम्हाला याच्यामध्ये आपल्याला हे लाडू करण्यासाठी किती वेळ लागला हेही मी तुम्हाला इथं अगदी टाइम टू टाइम आणि अगदी मी इथं सगळं लिहून ठेवलेलं आहे किती वेळ लागलेला आहे। आणि अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये हे आपण सगळे जे लाडू आहेत ते करत आहोत। म्हणजे अर्धा किलो रवा, त्याच्याचबरोबर अगदी अर्धा किलोला जरा कमी थोडीशी साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। 100 ml तूप आहे, बघू शकता सील पण फोडलेलं नाही आहे। आणि 30 ते 35 इथं बदाम घेतलेले आहेत। वजनी आणि वाटी हे जे प्रमाण आहे हे मी पुढच्या स्लाईडमध्ये तुम्हाला दिलेलं आहे। हे याप्रमाणे सर्व साहित्य आहे। आता हे सगळं जे तूप आहे जे 100 ml आहे हे सगळं आपण आपल्या एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। हे भांडं मी पहिल्यांदा ही कढई जी आहे ही मी 2 ते 3 मिनिटासाठी पहिल्यांदा गरम करून घेतली आणि मग त्याच्यामध्ये सगळं तूप घातलं। त्याच्यानंतर हा एकदम सगळा रवा ह्याच्यामध्ये आपण घालून छान भाजून घेणार आहोत। आपल्याला लागलं तर नंतर थोडं तूप ह्याच्यामध्ये आपण ॲड करू शकतो, परंतु सुरुवातीलाच तुम्ही खूप सारं तूप घालू नका, आपल्याला अंदाज येत नाही आणि नंतर काय होतं या लाडवावरती तूप अगदी जमा होतं। तर इथं आता पहिल्यांदा आपण हे सगळं जे रवा आहे हे तुपामध्ये मिक्स करून घेऊन भाजत आहोत। लक्षात ठेवा इथं गॅस मी मीडियम केलेला आहे, म्हणजे अगदी लो पण करायचा नाही आणि अगदी हाय पण फ्लेमवर ठेवायचा नाही। लो केला तर रवा कच्चा होऊ शकतो आणि हाय फ्लेमवर जर ठेवला तर हा जो रवा आहे तो जळू शकतोय। अगदी फकफकीत झाल्यासारखं झाले होता हा रवा, म्हणून मी इथं अगदी 1 चमचाभर तूप घातलेलं आहे। परत एकदा हे मी माझ्या घरातच होतं ते तूप इथं मी वापरलेलं आहे। आणि परत एकदा आपण इथं काय करून घेऊया, हे सर्व रवा आहे हा भाजून घेऊया। आता थोडासा भाजायला लागलाय, बघू शकताय तुम्ही रवा आता फुलायला लागलाय, तुम्हाला जवळून दाखवते बघू शकताय। त्याचबरोबर ह्याच्यामध्ये परत एकदा आपण हा छान भाजून घेणार आहोत। गॅस लो टू मीडियम। परत मला वाटतं मी 1 चमचा अजून थोडंसं ॲड केलेलं आहे तूप आणि परत एकदा छान भाजून घेणार आहोत। आता दुसऱ्या पातेल्यामध्ये मी काढून घेतलं भाजलेलं आणि सगळी साखर आणि 1 वाटी इथं मी पाणी ॲड केलेलं आहे। जी साखरचं प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं ते घेतलेलं आहे आणि 1 वाटी पाणी इथं मी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अगदी 2 चमचे पाणी ॲड केलेलं आहे। याच वाटीनं साखर मी घेतलेली आणि याच वाटीनं 1 वाटी पाणी, म्हणजे 2.5 वाट्या साखर आणि 1 वाटी पाणी आणि ह्याच्यामध्ये वेलचीची पावडर घालून घेते। का पाकामध्ये घालून घेतली वेलचीची पावडर, कारण ज्यावेळेला आपण रवा मिक्स करणार ना त्यावेळेला ही जी वेलची आहे हा जो स्वाद आहे ना तो सगळ्या लाडवामध्ये पसरतो, म्हणून पहिल्यांदाच मी इथं घालून घेतलेली आहे। आता गॅस एकदम बारीक करायचा ज्यावेळेला उकळी यायला लागते त्यावेळेला। आणि इथं बघू शकताय तुम्ही आपण पाक तयार करत आहोत। गॅसला ज्यावेळेला पाण्याला उकळी यायला लागते त्यावेळेला एकदम बारीक करा गॅस, नाही तर तुमचा पाक पुढं जाऊ शकतो। म्हणून अगदी बारीक हीटवरती, एकदम बारीक हीटवरती हा पहिल्यांदा आपण पाक करून घेणार आहोत। आणि तव्यावरून ज्यावेळेला हे जे सिरप आहे, म्हणजे हे जे आपण साखर आणि पाण्याचं सिरप तयार केलेलं आहे ते पडत असताना हे असे ड्रॉप्स आहेत ना, हे पडत असताना थोडे कमी ह्याच्यामध्ये पडतात, म्हणजे एक तार तयार होते। त्यावेळेला जरा चेक करून बघायचं आपल्याला कितपत पाहिजे, तर अजून झालेलं नाही, अजून थोडंसं आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे। आणि परत एकदा अगदी 2 मिनटं इथं मी काय केलेलं आहे, पाक मी इथं सर्व शिजवून घेतलेला आहे। तर रवा भाजायला आपल्याला 15 मिनटं वेळ लागलेला आहे आणि हा जो पाक आहे हा तयार करण्यासाठी आता पाक तयार झालेला आहे, पाहू शकताय एक तार तयार झालेली आहे। रवा भाजण्यासाठी इथं मला 15 मिनटं लागलेली आहेत। पूर्ण रवा भाजून घेतलेला आहे, गॅस अगदी मीडियम करून छान असा, म्हणजे रव्याचा रंग बदलत नाही परंतु रवा हा पूर्ण भाजलेला आहे। आणि पाक करण्यासाठी मला 12 मिनटं लागलेली आहे। टोटल मला इथं
26 मिनटं मला ही प्रोसेस करण्यामध्ये लागलेली आहे. आणि इथं पाकात रवा घातल्यानंतर गॅस पूर्ण बंद करून टाकायचा आहे. अजिबात इथं तुम्ही गॅस चालू करायचा नाही आहे आणि इथं झाकून ठेवायचं आहे. झाकून ठेवल्यानंतर ही जी कढई आहे ही मी गॅसमधून खाली काढून ठेवते आणि खाली काढून ठेवल्यानंतर दर 10 मिनटानं हा पण चेक करणार आहोत. असा हा घट्ट होत जातो पाक घातल्यानंतर रवा. 26 मिनटामध्ये ही प्रोसेस केलेली आहे, परंतु हा पाक मुरण्यासाठी आपल्याला टोटल 1 तास लागलेला आहे. 1 तासानंतर हे लाडू वळायला आलेले आहेत. म्हणजे बरोबर आपल्याला 1 तास 26 मिनटं इथं लागलेली आहेत आणि लाडू वळण्यासाठी वरचे आहेत ते 10 मिनटं, म्हणजे टोटल 1.5 तासामध्ये आपण हे लाडू तयार केलेले आहेत. आता थोडंसं काय झालं आहे, पाण्याचा हात लावून घ्यायचा आपण, म्हणजे जे लाडवावरती दाणे दाणे जे उभे राहतात ना ते उभे राहत नाहीत. तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही हा लाडू वळू शकता. तुम्हाला जसा हवा छोटा मोठा त्या पद्धतीनं. आणि याच्यावरती मी बदामाचे काप लावून घेत आहे. तुम्ही काही काजू लावू शकता, त्याच्यानंतर बेदाणे लावू शकता किंवा मनुकेसुद्धा लावू शकता तुम्ही ह्याच्यावरती. आणि पाणी लावून घेतल्यामुळे बघू शकताय रव्यावरती दाणे दाणे उभे राहत नाहीत. याच पद्धतीनं मी सगळे लाडू तयार करून घेत आहे. जर पाक कच्चा झाला, म्हणजे आपण रवाचा पाक केल्यानंतर त्याच्यामध्ये जर रवा घातल्यानंतर जर तो असा शिऱ्यासारखा जर झाला, तर त्याच्यामध्ये परत 1 वाटीभर तुम्ही रवा भाजून परत त्याच्यामध्ये ॲड करू शकता. आणि त्याचबरोबर जर तुमचा पाक हा पक्का जास्त झाला, म्हणजेच तुम्ही पाकामध्ये लाडू घातल्यानंतर एकदम लाडू असे बसलेत आणि मिश्रण असं खाली दबलं गेले आणि दगडासारखं झाले, या वेळेला त्याच्यामध्ये आपण थोडासा कच्चा पाक, म्हणजे अगदी तुम्हाला जशी तार दाखवलेली आहे त्याच्या आधीची जसं तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे, म्हणजे जो पाक तुम्हाला तयार करून घेतलेला आहे, किंवा नुसती साखर जरी पाण्यामध्ये तुम्ही मिक्स केली, उकळून घेतलं पाण्यामध्ये साखर घालून, 1 अर्धी वाटी साखर आणि थोडंसं 2-3 चमचे पाणी घालून ह्याचा पाक तयार करून परत त्याच्यामध्ये ॲड केला, तर तुम्हाला हे लाडू छान तयार करता येतील. तर अशा भरपूर साऱ्या टिप्ससहित आणि भरपूर साऱ्या ट्रिक्ससहित वजनी वाटी या प्रमाणामध्ये तुम्हाला हे रव्याचे लाडू कसे तयार केले ते मी तुम्हाला दाखवलेले आहेत. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनेल सबस्क्राईब करा, तुमच्या जास्तीत जास्त फ्रेंड्सपर्यंत शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.